सातारा तालुक्याचे भाग्यविधाते सहकार महर्षी कैलासवासी भाऊसाहेब महाराज यांनी जे सातारा तालुक्याचा विकासाचा जो पाया रचला, शेती असेल, रोजगार असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, या सर्व बाबतीमध्ये येणाऱ्या काळामध्ये भाऊसाहेब महाराजांच्या विचारावर माननीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या आशीर्वादाने आज जी मला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सभापती पदाची आज त्यांनी जी मला संधी दिली, त्याबद्दल प्रथमतः मी खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, सर्व माझ्या भागातील, सर्व तालुक्यातील सर्व जनतेचे, सर्वांचे आभार मानतो। तुम्ही आता काय पद्धतीनं तुमच्या कामाची दिशा राहणार आहे? येणाऱ्या काळामध्ये सातारा तालुक्याचे सर्व शैक्षणिक सुरुवात माझी सर्व शिक्षणापासून होणार आहे। येणाऱ्या काळामध्ये मी सातारा तालुक्यातील असणाऱ्या सर्व प्राथमिक शाळांच्या सक्षमीकरणासाठी, प्राथमिक शाळांमध्ये असणाऱ्या मूलभूत गरजा पुरवण्यासाठी, त्याचबरोबर प्राथमिक शाळांमध्ये स्पर्धा परीक्षांमध्ये जवाहर नवोदय विद्यालय असेल, सैनिक स्कूल असेल, जास्तीत जास्त मुलं ही ग्रामीण भागातील, आज आपण बघतोय की आज शहरालगत शहरीकरण वाढत चाललेलं आहे। शहरालगतच्या गावांमधील मुलं आज इंग्लिश मिडियम शाळेसाठी ॲडमिशनसाठी धडपडत आहेत, पण ते जर आज आपण ग्रामीण भागाचा शैक्षणिक स्तर सुधारवला, शैक्षणिक स्तर उंचावला, जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळा जर त्यांचा शैक्षणिक स्तर उंचावला तर नक्कीच ग्रामीण भाग हा विकसित होणार आहे। ग्रामीण भागातील मुली असतील, मुली असतील, नक्कीच स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला भारताच्या नक्कीच विकासाच्या धोरणामध्ये पुढे जाऊन ते नक्की पाया आपला रचतील। ती तरुण पिढीच उद्याची आपली भारताची भवितव्य घडवणारी पिढी असणार आहे। त्यासाठी मी शिक्षण या विषयावर विशेष भर देणार आहे।